नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेटकॅप या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की माझी लाडकी बहीणचा फॉर्म हा रिजेक्ट झाल्यानंतर तो रिसबमिट कसा करायचा। तर त्याच्यानंतर आता आज पाहणार आहे की आपण मागच्या वेळी जो फॉर्म रिसबमिट केला होता तो हा किती दिवसानंतर अप्रूव्हल होणार आहे आणि किती दिवसानंतर तो अप्रूव्हल झाला आहे या संदर्भात आज माहिती पाहणार आहे आणि त्याचा लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे की नक्की फॉर्म हा किती दिवसानंतर तुमचा अप्रूव्हल होतो। तर त्यासाठी मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो, जो मी पहिल्यांदा व्हिडिओ तयार केला होता तो नक्की किती दिवसांनी केला होता तो। यासाठी आपण ह्या पहिल्यांदा 2 दिवसापूर्वी हा व्हिडिओ अपलोड केला होता, रिजेक्ट फॉर्म असा करा सबमिट, हा रिसबमिट फॉर्म असा करायचा होता, त्या संदर्भात व्हिडिओ होता। त्याच्यामध्ये मी तुम्हाला पुढे नेऊन दाखवतो नक्की फॉर्म हा किती दिवसानंतर सबमिट झाला आहे ते। तर या ठिकाणी पाहू शकता हे 2 फॉर्म आहेत, याच्यामध्ये मी लॉग इन होऊन तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी रिसबमिटचा ऑप्शन आला आहे दोन्ही पण फॉर्म। आता हे दोन्ही पण फॉर्म हे अप्रूव्हल झाले आहेत, ते किती दिवसांनी झालेत मी तुम्हाला ते लाईव्ह प्रूफमध्ये दाखवतो। यासाठी पहिल्यांदा तुम्हाला गुगल क्रोममध्ये येऊन दाखवतो। या ठिकाणी मी फॉर्म ओपन करून ठेवलेला आहे ऑलरेडी। या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रोल करून दाखवतो एकदा नक्की हा फॉर्म ओपन आहे ते। या ठिकाणी मी रिफ्रेश करून घेतो बटन। त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता मी रिफ्रेश करून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी दोन्ही ॲप्लिकेशन स्टेटस हे अप्रूव्हल झालेलं आहे। तर ते किती दिवसांनी अप्रूव्हल झाले या ठिकाणी आपण पाहू। या सर्वप्रथम या ठिकाणी अप्रूव्हलच्या पुढे एक आयकॉन दिसते डोळ्याचं चिन्ह, त्या डोळ्याच्या चिन्हामध्ये आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपली जी सर्व माहिती येते, आपण जी फॉर्ममध्ये माहिती भरली होती ती सर्व माहिती या ठिकाणी दिसेल। तर या ठिकाणी खाली यायचं आहे। तर या ठिकाणी लास्टला पाहू शकता तुम्ही, लास्टचा एक ऑप्शन आहे बघा 3 नंबरचा, डिस्ट्रिक्ट लेवल स्टेटसमध्ये दिसते प्रोव्हिजनल रिजेक्टेड, म्हणजे हा फॉर्म आपला रिजेक्ट झाला होता। का रिजेक्ट झाला होता? कारण यामध्ये आधार कार्ड नॉट अपलोड, म्हणजे आधार कार्ड अपलोड केलं नव्हतं, त्याच्यामुळे हा फॉर्म रिजेक्ट झाला होता। तर त्यांनी रिझन सांगितले होते की आधार कार्ड आणि नंबर हा अपलोड करा म्हणून। त्यानंतर ते आपण करून घेतलेलं आहे। तर ते कधी करून घेतलं या ठिकाणी बघा, तर क्रिएटेड ॲटमध्ये पाहू शकता या ठिकाणी तारीख दिली आहे त्यांनी 2024 8वा महिना आणि 21 तारीख या ठिकाणी पाहू शकता। आणि त्याच्या पुढे टाईम पण दिलेला आहे 22:44 या ठिकाणी। या टाईमला आपण त्यांनी रिजेक्टचा ॲप्लिकेशन दिलं आणि त्या दिवशी आपण तो फॉर्म हा सबमिट करून रिअप्लाय करून घेतला होता। त्याच्यानंतर 23 तारखेला 2 दिवसानंतर तो फॉर्म अजून पेंडिंगच होता। त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवलला 3 नंबरच्या म्हणजे 21 तारखेनंतर 24 तारखेला हा आपला अप्रूव्हलचा मेसेज आलेला आहे आपल्याला। तर या ठिकाणी पहिला ऑप्शन पाहू शकता, डिस्ट्रिक्ट लेवलला स्टेटसमध्ये अप्रूव्हल झालेला आहे आणि रिमार्क आलेला आहे अप्रूव्हल ऑन डिस्ट्रिक्ट लेवल बाय मंतादा दयानिधी, म्हणजे हे त्या व्यक्तीचं नाव आहे, त्या व्यक्तीने आपला फॉर्म हा अप्रूव्हल करून घेतला आहे। तो किती तारखेला करून घेतला आहे? 24/8/2024ला। टाईम दिलेला आहे बघा 7:50, म्हणजे संध्याकाळी 7:50 हा अप्रूव्हल झाला आहे। म्हणजे आपण फॉर्म हा रिअप्लाय केला किती 21 तारखेला केला आणि तो अप्रूव्हल झाला किती 24 तारखेला, म्हणजेच 3 ते 4 दिवसात हा आपला फॉर्म हा अप्रूव्हल झालेला आहे। याच पद्धतीने तुमचा हे फॉर्म ह्या 3 ते 4 दिवसांनी अप्रूव्हल होईल आणि हा अप्रूव्हल झालेला मेसेज तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल, अप्रूव्हल झालेले या ठिकाणी दिसतो। त्याच पद्धतीने या प्रकारे अर्ज करायचा आहे तुम्ही पण। तुमचा पण फॉर्म हा रिजेक्ट झाला आहे आणि तो रिसबमिटला आला असेल तर यासाठी आपण एक व्हिडिओ तयार केला होता 2 दिवसापूर्वी, तो या ठिकाणी आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तो व्हिडिओ पहा आणि त्या प्रकारे तुम्ही पण रिसबमिट फॉर्म करा। त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसांनी तुमचा पण फॉर्म अप्रूव्हल होईल। या पद्धतीने हा व्हिडिओ आहे। या ठिकाणी पाहू शकता मी बॅकचं बटन घेऊन दाखवतो। या ठिकाणी परत एकदा अप्रूव्हल झालेले दोन्ही पण स्टेटस दिसत आहेत आणि मागच्या व्हिडिओमध्ये हे दोन्ही पण फॉर्म हा रिसबमिटला आलेले होते। या ठिकाणी मी अजून एकदा रिफ्रेश करून दाखवतो तुम्हाला। पाहू शकता हे दोन्ही पण फॉर्म अप्रूव्हल झालेले। तर याचे आता पेमेंट कधी येईल? तर आज तारीख आहे किती 25 तारीख आहे। त्याच्यानंतर 30 तारखेपर्यंत ऑगस्ट महिन्यातले जे पेमेंट कोणाचे आले नाही हे 30 तारखेपर्यंत तुम्हाला पेमेंट येणार आहे। या पद्धतीने हा फॉर्म आहे। जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि लाडकी बहीण या संदर्भात जास्त माहिती जर तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचे जर काही क्वेश्चन असतील, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याचे आम्ही तुम्हाला नक्की उत्तर देऊ। धन्यवाद।